सो हे एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? इट्स मी वंशू. आय होप बरे असाल तुम्ही. तर मित्रांनो, आपल्याला जायचं होतं बाहेर. सो मी सगळं घर चेक करत होती, सगळं बरोबर आहे की नाही. आणि हे बघू शकता आपली स्वीटी. ती कुठेही जायचं असलं की उत्सुकता तिची खूपच जास्त असते. तर मग आपण तुम्ही बघू शकता तिला माझ्याकडे कशी बघते, आणि ती लगेचच बाहेर आली, कारण की मी घराला टाळा मारत होते. आणि तुम्हाला खूप साऱ्या पोज देतच मी टाळा लावून निघालो गाडीकडे. दादाने ऑलरेडी गाडी आणलेलीच होती. सो आपण गेलो डायरेक्ट गाडीकडे. आणि माझा आउटफिट बघू शकता तुम्ही. आणि स्वीटी कशी डोकून बघते गाडीतनं मम्मीला. तर पटकन मी बसून घेतलं, कारण की खूपच जास्त उशीर होत होता आपल्याला जायला. आपण कुठे जाणार हे बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावं लागेल. तर गाईज, आपण आलो होतो इथे पेट्रोल भरायला. आणि खूप जास्त ऊन होतं. आणि मम्मी, दादा, मी, माझा मोठा भाऊ, असे एवढे जण आपण चाललेलो होतो. आणि हा नालायक आल्यावर डायरेक्ट झोपून गेला गाडीमध्येच, कारण की तो रात्रीचं झोपल्यानंतर नाईटला गेला होता त्यामुळे. तर मी पुढे बघितलं तर गाईस, खूपच जास्त अशी गर्दी होती पेट्रोल पंपावर. आणि तो ऊनही खूप लागत होतं, त्यामुळे मला खूप जास्त गरम होत होतं तिथे. मला तोंड तर बघू शकता तुम्ही, किती ऊन, म्हणजे पूर्ण ऊन माझ्याच तोंडावर येते. सो मग पेट्रोल भरला आम्ही, आणि मग निघालो डायरेक्ट जायला. तर तिकडचा हा असा रस्ता आहे, जो की मला खूपच जास्त आवडला. तर अशाच व्हिडिओसाठी काहीच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपण बघूया पार्ट 2मध्ये.